पुलगाव अमरावती मार्गावरील जुन्या पुलावरून वाहतूक सुरू करा, नागरिकांचा खासदारांना घेराव। पुलगाव येथून अमरावतीकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावरील वर्धा नदीवरील पूल जीर्ण झाल्याने या पुलावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलावरून वाहतूक बंद केली होती। त्यामुळे या पुलावरून पलीकडे जाणाऱ्या लोकांना जवळपास 4 ते 5 किलोमीटरचा फेरा मारून पलीकडे जावं लागतं। यात मुख्यतः शेतकरी, शेतमजूर, शाळकरी मुले तसेच पुलगावा लगत असलेल्या गावातील नागरिकांना पुलगाव शहरात येण्यासाठी व शहरातून गावाकडे जाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटरचा फेरा मारून जावं लागतं। त्यामुळे यांचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। खासदार अमर काळे हे पुलगावच्या दौऱ्यावर असताना येथे नागरिकांनी खासदारांना घेराव घालत सदर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा असा आग्रह धरलाय। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व पुलांच्या बांधकामाची स्थिती पाहता पुलावरून वाहतूक करणे शक्य नसल्याचं खासदार अमर काळे यांनी नागरिकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु उपस्थित नागरिक ऐकण्यास तयार नव्हते व आपल्या मागणींवर ठाम होते। नागरिकांचा आक्रोश व आग्रह बघता खासदार अमर काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सतीश शंभोर यांना फोन करून सर्व परिस्थितीची माहिती दिली व सदर पुलावरून पायदळ किंवा जास्तीत जास्त दुचाकीवरून जाणं शक्य आहे का याबाबत माहिती घेतली। यावर सार्वजनिक बांधकाम अभियंता यांनी सदर पूल तात्पुरता पायदळ व दुचाकीसाठी सुरू करण्यास होकार दिल्यानंतर खासदार अमर काळे यांनी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था करून या पुलावरून तात्पुरती सोय म्हणून पायदळ व दुचाकी करता सदर पूल तात्पुरता खुला करावा असे निर्देश अभियंत्यास दिले। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी 2 दिवसात सदर पूल सुरक्षेच्या उपाययोजना करून वाहतुकीस खुला करून देण्याचं मान्य केलंय। नागरिकांच्या आग्रहाच्या मागणीला खासदार अमर काळे यांनी सदर पूल पायदळ व दुचाकी वाहतुकीसाठी तात्पुरता सुरू करण्याबाबत तात्काळ दखल घेतल्याबद्दल तेथील नागरिक आणि खासदार अमर काळे यांचे आभार मानले। तसेच खासदार अमर काळे यांना पुढील दौऱ्याकरिता रस्ता मोकळा करून दिला। यावेळी श्याम देशमुख, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, विटाळा येथील सरपंच ठोंबरेताई, दिलीप अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती।